भारत भूमीत जन्माला आलेल्या सर्व संत, गुरु आणि महापुरुषांच्या आचाराला, विचाराला आणि कार्याला वंदन करतो। राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व माता रमाई या महानायकांना त्रिवार मानाचा मुद्रा। चारिका फाउंडेशन व बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे। सदर स्पर्धेसाठी उपस्थित असलेले प्रमुख मान्यवर, स्पर्धेचे निरीक्षक, या दोन्ही संस्थांचे पदाधिकारी व सर्व स्पर्धक मित्रांनो, माझे नाव बुद्धभूषण विलास बोराडे। मी या ठिकाणी, मला वाटतं सर्वात मोठा आहे सर्वांमध्ये, स्पर्धकांमध्ये, तरी मी माझे या ठिकाणी विचार मांडत आहे। इतिहास हा केवळ राजे, युद्धे आणि सत्तांतराचा लेखाजोखा नसून तो भारतीय समाजाच्या परिवर्तनासाठी लढलेल्या स्त्रियांच्या विद्रोहाची साक्ष आहे। भारतीय समाज व्यवस्थेमध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान देणाऱ्या, रूढींना छेद देत ज्या महिलांनी काळाच्या विरोधात उभे राहून कार्य केले, नवीन मूल्ये निर्माण केली, त्यापैकी राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि माता रमाई यांचा सिंहाचा वाटा आहे। एक उडाली थिंगी अन लाख पेटल्या मशाली, एक उडाली थिंगी अन लाख पेटल्या मशाली, स्वराज्याच्या संकल्पाची ती नवीन पहाट जाहली। स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही छत्रपतींना घडवणारा, युगप्रवर्तक, क्रांतिकारक संस्कार देणाऱ्या, मातृप्रधान संस्कृतीच्या महान प्रतीक असणाऱ्या राजमाता, स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता जिजाऊ। महाराष्ट्र हा फक्त वीर पुत्रांची भूमी नसून ती भूमी वीर मातांची देखील आहे, हे राजमाता जिजाऊंनी सबंध जगाला दाखवून दिले आहे। राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड राजाचे लखोजी राजे जाधव यांच्या घराण्यात झाला। युद्धकला, पाककला व विविध भाषेंवर असलेले प्रभुत्व आणि कुशल घोडेस्वार आणि कुशलतेने तलवार चालवणाऱ्या या सद्गुणांच्या बळावरती त्यांनी आपल्या दोन्ही पुत्रांना स्वराज्याची शिकवण दिली व जगासमोर योद्धा म्हणून उभे केले। राजमाता जिजाऊंची दोन्ही मुले संभाजी आणि शिवाजी कर्तबगार होती। राजमाता जिजाऊंनी बालशिवबाला वयाच्या दुसऱ्या वर्षी अरबी भाषा, फारसी भाषा आणि संस्कृत भाषा शिकविल्या। त्याचबरोबर जगातील मानवजातीचा आणि भारतीय उपखंडाचा सांस्कृतिक इतिहास समजावून सांगितला। शुभा या देशावर अनेक परकीय सत्ता राज्य करत आहेत, व्यापार परकीयांच्या ताब्यात आहे, धर्मवाद, जातीवाद आणि ब्राह्मणवादाने या बहुजन समाजाला गुलाम केलेले आहे आणि त्या गुलामीतून त्यांची मुक्तता करण्यासाठी शुभा तू राजा हो अशी राजमाता जिजाऊंनी आपल्या पुत्राला शिकवण दिली। राजमाता जिजाऊंसाठी मी 2 ओळी लिहिल्या आहेत, त्या ठिकाणी सादर करतो। तिच्या पोटी युगवला सूर्य नव्या नवलाईचा, तिच्या पोटी युगवला सूर्य नव्या नवलाईचा, तिनं घातला घाट मातृभूमीच्या स्वातंत्र्याचा। जन्म दिला एकाला पण माय झाली कोटींची, जन्म दिला एकाला पण माय झाली कोटींची, इब्रत वाचवली तिनं, शिकवली मोल स्त्रियत्वाची, ओल्या मनानं आज करतो गौरव तिच्या कार्याचा, ओल्या मनानं आज करतो गौरव तिच्या कार्याचा, आणि वंदन करतो त्या पाचाडला जो आठवणी राखतो जिजाऊंच्या, वंदन करतो त्या पाचाडला जो आठवणी राखतो जिजाऊंच्या। भारतीय महिलांच्या जीवनात शिक्षणाचे पर्व सुरू करून मनोवादी समाज व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणाऱ्या भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या जनक, विद्येची देवता, विद्येची महानायिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्हा खंडाळा तालुका नायगावच्या खंडोजी नेवसे पाटील यांच्या घरात 3 जानेवारी 1898 रोजी झाला। सावित्रीमाईंना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती, त्यांची स्मरणशक्ती चांगली होती। मोठी झाल्यावर रूढी परंपरेनुसार गोविंदराव फुले यांचा मुलगा ज्योती यांच्याबरोबर त्यांचा विवाह संपन्न झाला। या विवाहामुळे 2 विचार एकत्रित येऊन महान विचारपीठ तयार झाले। सावित्रीबाई सासरघरी आल्यावर पतीची पुस्तके पाहून त्यांना घरी एक शाळाच वाटली। पती समाजाच्या दलितांच्या उन्नतीचे काम करत आहेत हे पाहून त्यांना बरे वाटले। ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना शिकवले आणि शिक्षिका केले व भारतीय इतिहास समजावून सांगितला।
पती मानवतेचे काम करत आहे, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे हे कर्तव्य समजून सावित्रीबाई समतेच्या चळवळीत उतरल्या आणि ज्योतिरावांच्या खांद्याला खांदा लावून काम केले व नवा इतिहास घडवला. भारतीय धार्मिक ग्रंथांनी स्त्रियांचे मानवी अधिकार हिरावून घेतले होते, स्त्रियांचे जीवन अर्थहीन करून टाकले होते. लहान वयातच विधवा झालेल्या मुलींवर रोजच अन्याय अत्याचार होत असत, त्यामुळे त्यांना भ्रूण हत्या म्हणजेच आत्महत्या करावी लागत होती. या धार्मिक बेडीतून त्या विधवा मुलींना मुक्त केले पाहिजे, यासाठी आपण काही केले पाहिजे आणि त्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी ज्योतिरावांसोबत चर्चा केली आणि बाल हत्या प्रतिबंधक केंद्र सुरू केले आणि आपल्या घरावर लिहिले, या विधवांनो या सुखाने बाळंत व्हा, तुम्हाला बाळ हवे असेल तर घेऊन जा, नाहीतर इथेच सेवा, आम्ही त्याचा सांभाळ करू, तुमचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. 4 वर्षात 100 मुली त्या ठिकाणी आल्या आणि सावित्रीबाईंनी त्यांची बाळंतपणे केली. 28 नोव्हेंबर 1890 रोजी ज्योतिबारावांचे निधन झाले. त्यांच्या चितेला सुद्धा सावित्रीबाईंनीच अग्नी दिला. महाराष्ट्रामध्ये पटकीच्या आजाराची साथ पसरली होती. त्या पटकीच्या आजाराची सावित्रीबाईंना लागण झाली आणि त्यामुळे देशाची पहिली मुख्याध्यापिका, पहिली स्त्री शिक्षिका, भारताची खरी विद्येची देवता चिरकाळ शांत झाली. अशा सावित्रीबाईला मी विनम्र अभिवादन करतो. ज्यांच्यामध्ये अथांग जनसागरासाठी करुणा निर्माण झालेली असते, जे संकटात असतात त्यांना मनापासून मुक्त करण्याचा प्रयत्न करत असतात, तेच महापुरुष असतात. आणि राजमाता रमाबाई आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडविण्याचे काम केले. दापोली जवळील वनदगावचे भिकुजी धोत्रे व रखमाबाई यांच्या पोटी 7 फेब्रुवारी 1898 रोजी रमाईचा जन्म झाला. भिकुजी धोत्रे व रखमाबाई यांना एकूण 4 अपत्ये होती. त्यातील मोठ्या मुलीचे लहानपणीच लग्न झाल्यामुळे ती तिच्या सासरी दापोलीला राहत असत, त्यामुळे घरी फक्त रमा, गौरा आणि शंकर ही 3च भावंडे होती. रमाई 7 वर्षाची असताना तिच्या आईचे निधन झाल्यामुळे घरची सर्व जबाबदारी तिच्या खांद्यावर येऊन पडली. लहान भावंडाचा सांभाळ करणे, शेण गोळा करणे, गौऱ्या तापणे, स्वयंपाक करणे ही सर्व कष्टाची कामे रमाईला लहान वयातच करावी लागत होती. सर्व काही सुरळीत चालू असताना नियतीला बरे दिसले नाही आणि काळाने घाला घातला आणि भिकोजी धोत्रे यांचा मृत्यू झाला. एवढ्या लहान वयात एवढे मोठे दुःख रमाईला आभाळ कोसळल्यासारखे वाटू लागले होते. तेव्हा रमाईचे मामा तिला मुंबईच्या भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये राहायला घेऊन आले. रमाईचे वय त्यावेळी 9 वर्ष होतं, म्हणून तिच्या विवाहाची चिंता त्यांना सतावू लागली होती. त्याच दरम्यान रामजी मालोजी सकपाळ यांचा मुलगा भिवा हा मॅट्रिक पास झाला होता आणि त्यांना सुद्धा त्याच्या लग्नाचे वेध लागलेले होते. त्यांनी अनेक मुली बघितल्या, पण नाजूक अंगाची, शिलवान, गुलवान आणि आईबापाच्या प्रेमाला पोरकी झालेली रमा त्यांना पाहता क्षणी पसंत पडली. लग्नाची तारीख ठरली. परळच्या डबक चाळीत आणि भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये दोन्ही परिवारांकडून लग्नाची घाई सुरू झाली. दोघांचा विवाह संपन्न झाला. नाजूक अंगाची गोरीपान रमा, भिकू रखमाची रमा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रिय रामू झाली. ज्यांच्यामध्ये अथांग सागरासाठी करुणा निर्माण झालेली असते, ते संकटात असतात, त्यांना मुक्त करण्याचा मनापासून प्रयत्न करतात, तेच महापुरुष असतात. रमाईचे संपूर्ण जीवन अनंत दुःखाने आणि त्यागाने भरलेले आहे. रमाईसारखी निस्वार्थी व्यक्ती स्वतः अंधारात राहिली. रमाई म्हणजे कर्तव्य कठोर निष्ठेचे मूर्तिमंत प्रतीक. तिच्या कर्तव्य कठोर निष्ठेतूनच भारत देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा दैदीप्यमान सूर्य प्रकट झाला. तिच्या स्फूर्ती ज्योतीतून दलित पददलित अस्पृश्य समाजाला आत्मउद्धाराचा प्रचंड प्रकाश दिसला. या ठिकाणी रमाईच्या भाषणाचा एक ऐतिहासिक प्रसंग सांगतो आणि थांबतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 29 जानेवारी 1932 दुसरी गोलमेज परिषद संपवून मुंबईला परत आले. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी प्रचंड जनसागर मुंबईच्या बंदरावर उसळला होता आणि त्या ठिकाणी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या स्वागत समारोहाचे आयोजन केले होते.
अनेक लोक आपल्या नेत्याचे स्वागत करण्यासाठी हातात फूल हार गुच्छे घेऊन त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यामुळे वातावरण प्रफुल्लित झाले होते. अनेक लोकांनी हार घालून बाबासाहेबांचे सत्कार केले आणि हे सर्व झाल्यावर सर्वात शेवटी रमाईने बाबासाहेबांना हार घातला आणि तो हार घालताना रमाईची नजर ही बाबासाहेबांच्या पायाकडे होती. तर हे बाबासाहेबांचे एक सहकारी सहस्त्रबुद्धे यांनी अचूक पाहिले. स्वागत समारोहानंतर प्रमुख कार्यकर्त्यांची भाषणं झाली. भाषणं झाल्यावर सहस्त्रबुद्धेंनी रमाईला भाषण करण्यासाठी बोलवलं आणि रमाईला विचारलं, रमाई की तुम्ही बाबासाहेबांना सर्वात शेवटी हार का घातलात आणि हार घालत्या वेळेस तुमची नजर बाबासाहेबांच्या पायाकडे का होती? तेव्हा रमाईने पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं की बाबासाहेबांची दर्शनाची संधी ज्यांना कधी कधी मिळते त्यांना प्रथम संधी देणं हे माझं कर्तव्य होतं. ते मानवतेचं आणि सौजन्याचं होतं म्हणून सर्वांना संधी दिली आणि मी शेवटी हार घातला. आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित पददलित अस्पृश्य समाजाच्या उद्धाराचं कुंपण बांधलेलं आहे आणि मी त्यांची पत्नी आहे. त्या कुंपणाला माझी नजर लागू नये म्हणून मी त्यांच्या हार घालत्या वेळेस त्यांच्या पायाकडे बघत होते. एवढे बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व माता रमाई या महानायकांना त्रिवार मानाचा मुजरा करतो. थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.